मंचर तालुका आंबेगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या गुलमोहर रेसिडेन्सी येथे शनिवार दिनांक 5 रोजी सकाळी 10च्या दरम्यान मधमाशांनी स्थानिक रहिवाशांवर हल्ला केला। यावेळी कचरा टाकण्यासाठी महिला बाहेर आल्या होत्या। बिल्डिंगला असलेल्या आग्यामोळाच्या माशा अचानक उठल्याने स्थानिक रहिवाशांची धावपळ झाली। काही रहिवाशांना या मधमाशांनी चावा घेतला। यामध्ये काही वयस्कर वृद्ध महिलाही होत्या। वयस्कर महिलांना पळता न आल्याने मधमाशांनी त्या महिलांना चावा घेतला। चावा घेतलेल्या नागरिकांना मंचर येथील खासगी रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। याबाबत टायगर टाइम्सने नागरिकांशी संवाद साधला असता नागरिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया। एक ग्लोव्स घाला, चला ग्लोव्स घाला, काटे काढा पटापट, इन्स्ट्रुमेंट घ्या। इंग्लिश ऐका मॅडम, इंजेक्शन दिले। ओके ओके। राधाबाई एकनाथ चौगुले। कुठे राहता तुम्ही? गुलमोहर गुलमोहर रेसिडेन्सी। काय झालं नक्की, कसं काय कशासाठी आणले तुम्हाला दवाखान्यात? काय झाले? मासे चावले। कशाच्या माश्या होत्या? मोळाच्या माश्या होत्या। आगीमोळाच्या माश्या होत्या। त्या कशा काय उठल्या होत्या का काय अचानक, म्हणजे काय उठल्या आणि अचानक येऊन तुमच्यावर हल्ला केला? तुम्ही कुठे उभे होत्या त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही माश्या पाहिल्याच नाही? आलेल्या नाही, माणसं नुसती पळत राहिली सारखी आणि ते मग आल्यावर पार झटल्याच मला। हा हा हा। तुम्ही कशासाठी आले होते बाहेर? कचरा टाकायला आल्या होत्या आणि अचानक हल्ला झाला माशांचा। आणि मग कोणी त्या ठिकाणी होते का? माणसं होती का बाकीची? सगळी पळाली ना। सगळे पळाली? एका मनुष्याने चादर टाकली माया अंगावर। हा, म्हणजे म्हणून तुम्ही कमी चावल्या तुम्हाला माशा। आता बरं वाटतंय ना? आता दवाखान्यात? हा, कुठे कुठे चावल्या तुम्हाला माशा? तोंडाला, मानाला, हाताला, हे सगळीकडे माशांनी चावा घेतला। मग त्या ठिकाणी असं काही हे नाही का, म्हणजे माशा अचानक उठल्या किंवा काय झालं? म्हणजे जाळ वगैरे केला होता का काय? मग कसं आहे, ऑटोमॅटिक उठल्या त्या? कचऱ्याची गाडी आली म्हणून कचरा टाकाय आलो ना। हा, सगळीच माणसं पळाली कचरा टाकायला आले। ते पोकरकर बाईला पण लई चावलेले आहेत का माशा? बरं, धन्यवाद। काय नाव आहे आपलं? राजश्री सुमित कोराल। काय घटना झाली? काय नक्की काय इथे कसं काय आगीमोळ उठलं होतं? आजींला आगीमोळ चावलं, काय सांगता तुम्ही? आम्ही कचरा टाकण्यासाठी खाली आलतो। काही कळण्याच्या आताच माशांनी पूर्ण घेराव घेतला। मला चावले आणि माझ्या लहान मुलीला पण माशा चावल्या। कोणत्या माशा होत्या त्या? काय आग्यामोळाच्या माशा होत्या। ते अचानक हल्ला झाला का? हल्ला झाला काही कळण्याच्या आताच। आणि तुम्ही कचरा टाकायला आल्या होत्या का इकडे? मग ते मागून आल्या काही, ह्या बाजूने आल्या नक्की, म्हणजे रस्त्याच्या साईडने आल्या का? रस्त्याच्या साईडने आल्या आणि मग त्या अचानकपणे हल्ला केला। मग तुम्ही कुठे ह्या ठिकाणीच होत्या कचरा टाकायला आल्या म्हणून? मी बाहेर म्हणजे सोसायटीच्या खालीच उतरत होते, तितक्यात माशांनी हल्ला केला। मग तुम्ही पळाले लांब? कचरा पण नाही टाकला। आणि मग कुणी वाचवायला वगैरे कुणी जवळचे? काही नाही, पळत होत्या लेडीज, कोणालाच कळत नव्हतं काय झाले काय नाही, ते कळत नव्हतं। आणि मग नंतरून कसं काय ऑटोमॅटिक गेल्या त्या का? कसं काय गेल्या त्या? काय कळलं नाही, गेल्या पण। मग तुम्हाला कुठं चावल्या माशा? काय मला काय डोक्यामध्ये, इथं मानेला एक, मग तुमच्या मुलीला पण चावल्या त्या माशा? बर, एवढी चिमुकली मुलगी, तिला पण चावलेल्या माशा आहेत। चालेल, ओके, धन्यवाद। या ठिकाणी हे महिला आहेत, यांच्यावरती हा मधमाशांचा पहिला हल्ला झाला असं सांगितलं जातंय। आजी, तुमचं नाव काय? हा, मोठ्याने काय आजी? मीरा पोकरकर। मीरा पोकरकर। बर आजी, कस काय झालं होतं? काय नक्की? मी बाळाची कचऱ्याची घेऊन चालली होती। आणि लगेच माझ्या बाग आल्या त्या सगळे। काय माग आल्या तुमच्या? माशा आल्या होत्या। कशाच्या? आग्यामोळाच्या माशा होत्या का साध्या माशा होत्या? आग्यामोळाच्या माशा होत्या। त्या मागे आल्या तुमच्या डायरेक्ट? लगेच फार चावल्याच मला डायरेक्ट पार पुढं. मी 15 दिवस फटकले, पण आई चिकटल्या अंगाला माझ्या।
तुम्ही कशासाठी खाली आल्या होत्या? कचरा टाकायला. कचरा टाकायला आल्या होत्या. आणि मग कचरा टाकायला आल्या आणि अचानक हल्ला केला त्यांनी. मागं झालं माझ्या पार मारून तर बाय मला तेल लावली म्हणून दुकान तेल लावले म्हणून आले असं म्हटल्या. हा म्हणजे असं वाटलं की तेल लावले म्हणून त्या मागे आला असाव्यात किंवा त्या ठिकाणी त्या चावल्या असाव्यात. तोंडाला जास्त चावल्या तुम्हाला? कुठं कुठं चावल्या तुम्हाला? हाताला आणि तोंडाला चावल्या तुमच्या. मग तुम्ही तिथून पळाले नाही का? जागेवर म्हणजे मागे मागे येत होत्या तुमच्या? मी तिकडे गेले इकडे आले पण ह्या खेळावाले आले मग तिथे पाणी नाही का पाण्याचं गाड्या दिवस तर मला सोड मागा पाणी पैसा पडते. तुम्ही कुठं राहिलात तुम्ही? इथंच. काय नाव? मीरा पोखरकर. हा पण नाही सोसायटीचं नाव काय? गुलमोहर सोसायटी. आणि मग पाणी टाकाय तुम्ही म्हटले पाणी टाकाय सांगितलं. मग माणसाने गाड्या जायची त्याला मला सोड पाणी सोडलं तेव्हा पळायला येऊ शकतो. हा म्हणजे पाण्याने त्या पळाल्या थोड्याशा. तो म्हणतो डक्कनचा बसायला. हा म्हणजे तर मग तुम्ही पाण्यामध्ये तिथं पाणी सोडल्यानंतर ते गेल्या का कसं काय? मागेच होते अजून तरी माग आल्याचं इथपर्यंत दुकानापर्यंत. आमचं दुकान आहे इथं. हा इकडे कशाचं दुकान आहे तुमचं? हे दुधाचं दुकान आहे. काय नाव आहे दुकानाचं? म्हणतो. हा तिथं आल्या तुम्ही? हा तुझं तू घरून मला म्हणला तू घरी जा अंकुळ कर आणि मग परत ये डॉक्टर. हा मग तुम्हाला पण चावल्या होत्या? जास्त चावलेल्या होत्या? काटे काढलेत का तुमच्या आता? हा आणि मग आग झाली असेल कसं काय? आग चालली म्हणजे आता अजूनही बरं वाटत नाही तुम्हाला? हात शोधलेला आहे. हा हे अचानक हल्ला केला त्यांनी. मग तुम्ही महिलांना सांगितलं नाही का हल्ला माझ्याकडे? तू बाजूला होईल आणि त्या मी पळाले का माझ्या मागच हा म्हणजे त्या सगळे जवळ येत होत्या. हा तू मागच. हा नाही त्या माश्या येत होत्या तुमच्या मागे मागे येत होत्या. मग ते कचरा टाकणाऱ्या बाया सगळ्या पळून गेल्या तिथल्या? पळायला इकडे तिकडे. मी पळायला इकडे तिकडे बस गेली पण त्या माझ्याच मागे यायचं तरी मी तिकडे गेले इकडे आले. ते पाण्यावाले का आले त्या खेळावाल्यापेक्षा त्या बाय म्हणे आमच्याकडे येऊ तू एकडे माश्या जास्त होत्या तुमच्याकडे? तुम्हीच पहिल्या खाली आल्या होत्या का? मग काही होत्या का? त्या माग कशा काय आलं तुमच्या? काय माहिती अचानकपणे माग लागल्या? ते म्हणजे केस झुटले ना वासाली का काय माहिती. हा म्हणजे त्या माग लागल्या? मागे लागल्या तुमच्या? मग माझ्याच माग जास्त त्याच्या मागून आल्या पण थोड्या. बरं चालेल. नमस्ते सर. नमस्कार. मी अमित निकम, मॅक्स केअर हॉस्पिटल मनसरमधील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. आमच्याकडे आत्ताच मीराबाई पोखरकर हे पेशंट ॲडमिट झालेलं आहे. पेशंटला हनीबीज म्हणजे मधमाशांनी चावलेलं आहे. आमच्या शेजारच्याच बिल्डिंगमधील रहिवासी आहेत. तिथल्या महिलांच्या सांगण्यावरून एक 5-7 लोकांवरती मधमाशांनी हल्ला केलेला आहे. त्यापैकी काही पेशंट हे सरकारी हॉस्पिटल किंवा आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले असतील. पण मीराबाई पोखरकर या अंदाजे 65 वर्षाच्या महिला आमच्याकडे ॲडमिट झाल्यात. पेशंट ज्यावेळेस आमच्या हॉस्पिटलला आले त्यावेळेस त्यांचा BP फॉल डाऊन होता. पेशंटवरती आता उपचार चालू आहे. पेशंट स्टेबल आहे. पुढील उपचार मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये पेशंट घेत आहे. धन्यवाद.